वाढ आणि व्यक्तिमत्व विकास. आता याचा आपण पुढचा भाग पाहत आहोत. तर याच्यामध्ये आपण पुढच्या भागामध्ये आपण साधारणपणे आपलं सगळं काही वाढ कशी होते, व्यक्तिमत्व विकास कसं होतो, आनुवंशिकता काय असते, या गोष्टी आपण पाहणार आहोत. बरोबर. पहा, विचार करा, तुम्हाला कोणती कामे करायला आवडतात. सुरुवातीला असा विचार करा की तुम्हाला काय काय काम करायला आवडतं. घरातलं, शाळेतलं, खेळ कोणता आवडतो, शाळेत काय आवडतं, गणितात तास आवडतो, अशा विविध गोष्टीचा तुम्ही विचार करा. बरोबर. पुढे कोणती करायला आवडतील आणि पुढं कोणती करायला आवडतील, त्याच्यानंतर पुढं कोणती करायला आवडतील. बरोबर. कोणत्या गोष्टी तुम्ही कधी कधी फक्त मनोरंजनासाठी करा. काही काही गोष्टी आपण अशा असतात की ज्या आपण मनोरंजन म्हणजे टाइमपास म्हणून सुद्धा करतो. उदाहरणार्थ मोबाईल खेळणं. बरोबर. अशा अनेक गोष्टी टाइमपाससाठी सुद्धा करतो वेळ असल्यावर. बरोबर. ठीक आहे. कोणत्या गोष्टी तुम्हाला रोजच्या व्यवसाय म्हणून करायला आवडतील आणि काही काय गोष्टी अशा असतील की ज्या रोजच्या व्यवसाय म्हणून आवडतील तुम्हाला. रोजच्या व्यवसायात तुम्हाला काय करायला आवडेल याचा सुद्धा तुम्ही विचार करा. बरोबर. हे फक्त विचार करायला आहे सगळ्या गोष्टीचा, आपल्याला काय करायला आवडेल वगैरे. आता पुढे आपण मोठे झालो त्यामुळे काय व्यवसाय करायला आवडेल याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. आता उदाहरणार्थ मी एखाद्या माणसाला बोलत नाही का, तू शाळेत शिक्षक होणार आहे का, तू डॉक्टर होणार आहेस का, तुला तू पेंटिंग करणार आहे का, वगैरे वगैरे. बरोबर. चालण्या धावण्यासाठी सुरुवातीची काही कौशल्ये आपल्याला वयाप्रमाणे आपोआप येत असतात. चालणं, पळणं अशी काही कौशल्ये असतात की जी आपल्याला आपोआप येतात. त्याच्यासाठी आपल्याला विशेष काही प्रयत्न करावा लागत नाही, कोणाकडून काही शिकावा लागत नाही. बरोबर. सुरुवातीची काही कौशल्ये आपल्याला वयाप्रमाणे आपोआप येत असतात. काही कौशल्ये आपल्याला कोणीतरी शिकवावी लागतात आणि काही कौशल्ये आपल्याला कोणीतरी शिकवावी लागतात. बरोबर. आई वडील, शिक्षक, इतर मोठी माणसे या सर्वांकडून आपण अनेक कौशल्ये शिकत असतो. आता आई वडील तसंच आमच्याकडून, शिक्षकाकडून तुम्ही काही कौशल्य शिकून घेतात. उदाहरणार्थ कला शिक्षक तुम्हाला चित्रकला शिकतील, काही हाताची कार्यानुभवाची कामं शिकतील, खेळाची शिकपाळायचं वगैरे शिकतील, त्याच्यामधून कशी निपुणता निर्माण करायची. तसंच आमच्याकडून तुम्हाला लिहिणं, वाचणं वगैरे 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 काही गोष्टी शिकतील. तसंच आई बाबाकडून काही गोष्टी शिकून घ्यायच्या असतात. बरोबर. इतर मोठी माणसं कौशल्य शिकत असतात. बरोबर. जितकी जास्त कौशल्ये आपण आत्मसात करतो तितकेच आपले इतरावर अवलंबून राहणे कमी होते. जितक्या गोष्टी आपल्याला स्वतःला जमतील तितक्याच गोष्टी आपण इतरावर अवलंबून राहणे आपलं आपोआप कमी होते. आपल्याला आपली जर स्वतः सगळी कामे आली तर आपण लोकांना हाताकडे बघायची येत नाही. बरोबर. असं तर तरीही आपले प्रत्येक काम आपण स्वतः करतो. असे कधीच नाही. उदाहरणार्थ आपले कपडे आपण शिवत नाही, स्वतः शेती करत नाही. आता हे सगळं खरंय, पण सगळेच काम आपण स्वतः करू शकतो का? नाही. तर सगळीच कामे आपण स्वतः करू शकत नाही. काही कामे इतरांकडून होतात. कपडे शिवणे हे लोकांकडून करून घ्यावं लागणार ना. तसं शेतातली कामं आपल्याला जमणार आहे का? नाही. ती सुद्धा लोकांकडून करून घ्यावं लागणार. पण हे सगळं खरंय, पण आपण प्रत्येक कामात सहभागी होणं, त्याच्यात रस घेणं ही गोष्ट आपल्यासाठी अतिशय पुढच्यासाठी फायद्याची आहे. आपल्याला आपलं प्रत्येक काम आलं तर आपण इतरावर अवलंबून राहणे ऑटोमॅटिकली कमी होऊ. बरोबर. अशा प्रकारे आपण सगळ्या कामात हळूहळू निपुण होऊ जाऊ. आपलं इतरावर अवलंबून राहणे कमी होऊन जाईल. बरोबर. असा पूर्ण होतील याची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकली पाहिजे. बरोबर. जरा डोके चालवा, आता डोकं चालवा. सायली 6वीत आहे. सायली नावाची एक मुलगी 6वीत आहे. तिचा वर्ग सहलीला जाणार आहे. ती कुठंतरी बाहेर सहलीला जाणार आहे. 6वीचा वर्ग. आई सर्वांसाठी लाडू करून देणार आहे. तिची सायलीची आई सगळ्यांसाठी लाडू करून देणार आहे. बरोबर. पण तिला सायलीची मदत हवी आहे. तिला
सायलीची मदत हवी आहे. त्यासाठी सायली आईला कोणती कोणती मदत करू शकेल? आता त्याच्यासाठी सायली तिच्या आईला कोणती कोणती मदत करू शकेल? पहा, ही सायली, बरोबर, ही आई, ही सायली. आता आई काय विचारते? ही सायली झाली काय? पिशवी. आई काय विचारते? यादी घेतली ना, बरोबर. आता सायली काय म्हणते? हो, पिशवी ठेवली. म्हणजे तिला बाहेरून काही सामान जे आणायला लावायचे ते आणून देणार. आणखी ते काय घेते? डबे काढून देऊ शकते सायली. आता सायली कोणती कोणती काम करू? 6वीची विद्यार्थी तुमच्या समोर आहे, तिच्या आईला लाडू करून द्यायचे आहे. तर एक विचार करायचा, आपण जर घरी असलो तर आपण काय काय करू शकणार? डब्यातले तूप, काही सामान, साखर वगैरे काही जे घरातलं सामान आहे ते आपण काढून देऊ शकतो. दुसरी गोष्ट, बाजारात जे काय आणायचं आहे किराणा त्याची यादी करून घेऊन आईपासून ते बाजारात आणून देऊ. तिसरी गोष्ट, लाडू बांधणं झाल्यावर आपल्याला ज्या गावाला जायचे आहे त्या गावाला आपण पॅकिंग करण्यासाठी सुद्धा आईला मदत करू शकू. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये आपण एक 6वीची विद्यार्थी ज्या नात्याने हिला एवढं असतो सायली लाडूची पॅकिंग सुद्धा करते. तर अशा प्रकारे सायली एवढी मदत तिच्या आईला करू शकेल, बरोबर ना. एवढे काम करण्यासाठी तिला ती उपयोगी पडणार आहे असं मला वाटतं, बरोबर ना. तर आता ही भाजणं, त्यात साखर टाकणं, ते प्रमाण करणं हे काय सायलीला जमणार नाही, बरोबर ना. ती फक्त पाहू शकेल की आई कशी करते. मग तिला पुढं थोडं मोठी झाल्यावर ते सगळं जमल. पण आता तिला काय करावं लागेल? फक्त पाहावं लागेल साखर किती लागणार लाडूला, किती लाडू आहेत, किती गरायचे असते तर गरा किती लागेल, आणखीन काय लागेल, त्यात काजूचे पीस किती घालावं लागतील, किती काजू पीस घालावं लागतील, किती बदामचे पीस घालावं लागतील, विलायची टाकावं लागतं नाही, वगैरे वगैरे वगैरे, तूप किती लागेल, अशा सगळ्या गोष्टी तिला आता पाहाव्या लागतात. ती पुढं मात्र ते पाहून ती त्याच्यात निपुण होऊन जाईल, त्याच्यात हुशार होऊन जाईल, बरोबर. आता अनुवंशिकता. आता काय अनुवंशिकता म्हणजे काय? अनुवंशिकता म्हणजे काय? तर अनुवंशिकता म्हणजे आई, बाबा, आजी, आजोबा आपल्या पिढ्या अशा कडून आणलेल्या गोष्टी काही असतात, त्याला अनुवंशिकता असे म्हणतात, बरोबर. तर अनुवंशिकताचा अर्थ तुम्हाला मी याच्या मागे सुद्धा सांगितलेला आहे. अनुवंशिकता, आपली उंची किती वाढते? वयाच्या 18व्या वर्षापर्यंत साधारणपणे आपली उंची वाढते. वयाच्या 18व्या वर्षापर्यंत साधारणपणे आपली उंची वाढते. हे तुम्ही शिकला आहात. आपले दिसणे, आपली अंगकाठी, आपलं दिसणं, आपली अंगकाठी म्हणजे अंग, बरोबर. अशी अनेक शारीरिक लक्षणे साधारणपणे आपल्या आईवडिलांसारखी असतात. आता पहा, तुम्ही तुमचे सगळे वर्गातले जे आहेत का त्यांच्या सगळ्या आई बाबाला एकदा दोन तरी पाहिलेलं आहे. तुमच्या त्या मित्रमैत्रिणीमध्ये तुमच्यामध्ये आई बाबासारखे दिसणं काय काय आहे तुम्हीच पहा. काय काय असू शकतं? चेहरेपट्टी, बांधा, शरीरची अंगकाठी वगैरे वगैरे, उंची, अशा गोष्टी आई वडिलापासून उपजत आलेल्या असतात, प्रत्येकामध्ये असतात, बरोबर असतात. एका कुटुंबातील अनेक बाबतीत साम्य दिसून येते. एक कुटुंबातील व्यक्तीमध्ये अनेक बाबतीत काय दिसून येते? साम्य दिसून येते. आता आपण सहज म्हणतो हो एक त्याच्यासारखाच आहे बाबा, असं सहज म्हणतो. म्हणजे माझ्या चुलत्यासारखाच आहे बाबा, म्हणजे त्याच्या चुलत्यासारखाच बाबा, म्हणजे चुलत्यातल्या काही गोष्टी मध्ये आल्या, काकातल्या त्याच्यामध्ये काही गोष्टी आल्या, असं. आपली काही लक्षणे आपली आजी, आजोबा, मामा, मावशी किंवा काका. आता आपली काही गोष्टी मामा, मावशी, काका, आजी, आजोबा या आत्यासारखी दिसतात आणि आत्या यांच्यासारखी दिसतात, बरोबर. तर म्हणून कित्येक वेळा त्यांना ओळखणारे पण, आता पहा पुढची गोष्ट, कित्येक वेळा त्यांना ओळखणारे पण पूर्वी कधी न भेटलेले लोक आपल्याला, असे लोक काही वेळतात की त्यांना ओळखतात पण आपल्याला ओळखत नाही, पाहिलेले नाही, न भेटलेले लोक, अशा साम्यावरून, अशा सारख्या गोष्टीवरून साम्यावरून आपल्याला ओळखतात. तुम्ही त्यांचे कोणतरी आहे का असं ओळखतात, बरोबर. आपल्या कुटुंबियासारखी आपल्यामध्ये जन्मता
अनेक लक्षणे येणे त्याला अनुवंशिकता असे म्हणतात. आणि आता अनुवंशिकतेचा हा सुद्धा अर्थ आहे आपल्या कुटुंबियासारखी आपल्यामध्ये अनेक लक्षणे येणे याला अनुवंशिकता असे म्हणतात. उदाहरणार्थ ऐकता बोलता येत नाही हा प्रकार सुद्धा अनुवंशिकतामध्ये असू शकतो. बरोबर. एखादा आजी आजोबाला कोणातरी ऐकता बोलता येत नव्हतं म्हणून ह्या पोराला येत नाही असं सुद्धा असू शकतं. उदाहरणार्थ अनेक अशी गोष्टी आहेत की ज्या आपल्याला अनुवंशिक येऊ शकतात. बरोबर. अशा प्रकारे आजचा हा इथपर्यंत पाठ संपला. आता वाचा, विचार करा, ह्या गोष्टी उद्या शिकू.